नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते TV9 मराठीमध्ये। सर्वप्रथम TV9च्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। पाहूयात बातम्या सविस्तर। 3:30 शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला UPSCचा निकाल जाहीर झालाय। मुंबई IITचा विद्यार्थी कनिष्क कटारियानं पहिल्या क्रमांकाचे यश संपादन केले। यात राज्यातील UPSCच्या परीक्षार्थींनी यशाची गुढी उंचावली असून पहिल्या 50 जणांमध्ये राज्यातील 6 जणांनी या परीक्षेत बाजी मारली आहे। सृष्टी देशमुख हिने महिलांमधून प्रथम क्रमांक पटकावला असून देशात 5वा क्रमांक पटकावला आहे। देशभरातून एकूण 759 परीक्षार्थींनी ही परीक्षा पास केली असून राज्यातील 85 ते 90 जणांनी ही परीक्षा पास केली आहे। यंदाच्या परीक्षेत मागील वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आकडा वाढलेला आहे। आपण पाहतोय मराठमोळी सृष्टी देशमुख देशात 5व्या स्थानावर आहे आणि महिलांमधून ती अव्वल आहे। कनिष्क कटारिया UPSC परीक्षेत देशात पहिला आलेला आहे। तृप्ती धोडमिसे UPSC परीक्षेत 16व्या स्थानावर आहे। वैभव गोंदणे UPSC परीक्षेत 25व्या स्थानावर आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।